भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रतिनिधी आकाश जळके। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदानाची रक्कम जमा होऊ लागली आहे। आतापर्यंत 112 गावांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून दुपारी 1 ते 2च्या सुमारास पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी तहसीलदार विजय चव्हाण व प्रशासनाचे आभार मानले आहेत। साष्टपिंपळगावचे सरपंच माधव तांगडे यांनी सांगितले की गेल्या 17 वर्षात पहिल्यांदाच इतक्या तत्परतेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्यांनी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे। या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले आहे। नमस्कार। माहे सप्टेंबर 2025 मध्ये जी अंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामार्फत त्रिस्तरीय समितीमार्फत पंचनामे करण्यात आलेले होते। त्या पंचनाम्याच्या जे काही गावच्या याद्या होत्या त्या याद्या आमच्याकडं प्राप्त झालेल्या होत्या। सर्व याद्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत। कालपर्यंत जवळपास 112 गावांच्या याद्या अपलोड केलेल्या होत्या। त्या सर्व गावकऱ्यांना किंवा शेती पिकांचे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 1 ते 2 वाजल्यापासून सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत असल्याबाबतचे जमा होत असल्याबाबतचे मेसेज आम्हाला तलाठ्यामार्फत आम्हाला कळालेलं आहे। ही खरोखरच माझ्यासाठी आणि सर्व प्रशासनासाठी म्हणजे समाधानाची गोष्ट आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे पडलेले आहे त्यांचा मी खरं तर अभिनंदन करू इच्छितो। आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही पैसे पडलेले नसतील किंवा काही अडचणी असतील ते आपल्या तलाठ्याशी संपर्क करून ते आपण हे करायचं आहे। विशेष बाब म्हणजे हे ॲग्रिस्टॅकमुळं त्यांना ई-KYC करण्याची आवश्यकता पडलेली नाही। ज्यांचे ॲग्रिस्टॅकचं विषय किंवा डाटा व्यवस्थित आहे त्या सर्वांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे पडायला सुरुवात केलेली आहे। विशेष बाब म्हणजे अंबड तालुक्यातील ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्यांचेसुद्धा आम्ही अनुदान वाटप केलेलं आहे। काही ठिकाणचे चौकशी अहवाल राहिले आहेत त्याच्यामुळं तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलेले आहे। विशेष म्हणजे अजून ज्या ज्या शेतकरी बांधवांची जनावरे दगावलेली होती अशा जनावरांच्या मालकांच्या खात्यातसुद्धा DBTद्वारे पैसे आम्ही दिलेले आहेत। काही जनावरांच्या अनुषंगाने PM रिपोर्ट प्राप्त न झाल्यामुळे त्यांची रक्कम बाकी आहे। अन्यथा बाकी जेवढे काही आमच्याकडे अहवाल आलेले आहेत त्या सर्वांच्या याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत। काही गावांच्या याद्या हे अपलोड करणं सुरू आहे। काही सामायिक खातेदार परत मयत खातेदार आहेत आणि काही खातेदारांची माहिती उपलब्ध न झाल्यामुळं काही खातेदार राहिले आहेत। परंतु हे पुढच्या काही 1-2 दिवसामध्ये ते सर्व खातेदारांचे पैसे आम्ही DBTद्वारे तात्काळ आम्ही वर्ग करत आहोत। विशेष म्हणजे आम्ही सर्व जी काही माहिती आहे तलाठ्यामार्फत आम्ही प्रत्येक गावात आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत। ज्या काही त्रुटी असतील किंवा अडचणी असतील तेसुद्धा आम्ही तलाठ्यामार्फत आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत। कोणत्याही शेतकरी बांधवांनी कोणत्याही एजंटमार्फत किंवा इतर व्यक्तीमार्फत संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू नये। जे काही अडचणी असतील ते आपल्या तलाठ्यामार्फतच आम्हाला कळवायचे आहेत आणि ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही तलाठ्यामार्फत सोडू। विनाकारण आपण सुद्धा तहसील कार्यालयात येऊन आपला वेळ वाया घालायचा नाही। आपण येऊ शकता, तहसीलमध्ये काही अडचणी असेल तर आपण येऊन भेटू शकता, परंतु विनाकारण आपला वेळ वाया जात असेल तर आपण येण्याची आवश्यकता नाही। तलाठ्यामार्फत आपण जरी कळवलं तरी आम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सर्व सॉल्व करू। विशेष म्हणजे यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एजंटगिरी किंवा इतर जे काही अनियमिततेच्या गोष्टी आहेत ते थांबवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। तरी आम्ही याद्या ज्या आहेत आम्ही गावोगावी लावणार आहोत। त्यामध्ये काही जरी अडचण असतील तरी आम्हाला ते तलाठ्यामार्फत लेखी कळवू शकतात। धन्यवाद। सर जी मला एक सांगा, आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर किती अनुदान ट्रान्सफर झालं? त्याची संख्या आज रोजी माझ्याकडे उपलब्ध नाही, परंतु प्रत्येक गावातल्या तलाठ्यांनी मला मेसेज करून सांगितलेलं आहे की आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत। ज्यांचं जसं क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार त्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत। काही अडचणी असतील तर आपण तलाठी यांच्याशी संपर्क साधू शकतो। मी सरपंच साहेब छाया माधव तांबडे, साष्टपिंपळगाव, तालुका अंबड। आपल्या यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला महापूर आलेला होता। गोदावरीला आलेल्या महापुरामध्ये जी काही वित्तहानी आणि जीवितहानी झाली त्यासाठी माननीय तहसील आणि तहसीलदार साहेब यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्वांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे।
प्रथमतः मी बाकीच्या सर्व गोष्टी सांगण्याच्या अगोदर मी या माझ्या गावाच्या वतीने मी माननीय तहसीलदार साहेब आणि त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रथमतः धन्यवाद आणि आभार मानतो की आमच्या गावामध्ये ज्या वेळेला महापूर आला त्यावेळेला अशी परिस्थिती बिकट झाली होती की पूर्ण प्रशासन माझ्या गावामध्ये उभं होतं. झालं असं की एका ठिकाणी 65 लोक पावसाच्या पाण्यामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते. माननीय तहसीलदार साहेब आणि SDM साहेब त्या ठिकाणी हजर होते. ते लोक काढण्यासाठी स्वतः तहसीलदार साहेब गुडगावर चिखलामध्ये माझ्याबरोबर त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत आले आणि आम्ही त्यांना माननीय माझी ज्या ठिकाणी ताकद पोहोचत नव्हती त्या ठिकाणी त्यांनी त्यांची पावर हे करून त्या लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढलं. त्याच्यासाठी सुद्धा मी गावाच्या वतीने माननीय या प्रशासनाचे आणि तहसीलदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर गावामध्ये जे काही 125 लाभार्थी आहेत की ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या सर्व लाभार्थ्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये जे 10,000 रुपयाचं जे तातडीचं अनुदान आहे ते अनुदानसुद्धा माननीय तहसीलदार साहेबांच्या या सर्व प्रशासनाने त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकलेलं आहे. तसंच जे लाभार्थ्यांच्या काही जीवितहानीमध्ये जे काही 1-2 जणांची जे बैल दगावले होते त्यांनासुद्धा जवळपास 38,000चं अनुदान त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पडलेलं आहे. तसंच अतिवृष्टीमुळे जे पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांचे पंचनामे माननीय तलाठी साहेब, कृषी सेवक आणि साहेबांचे आमचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक या त्रिस्तरीय समितीने पंचनामे करून व्यवस्थितरित्या माझ्या गावाला चांगल्यारीत्या जे 3 हेक्टरपर्यंतचं जे अनुदान आहे तर ते सुद्धा खात्यामध्ये त्यांच्या वर्ग झालेलं आहे. आणि वर्ग झालेलं जे आहे तर मला प्रथमतः असं सांगावं वाटतंय तहसीलदार साहेब की मागील 17 वर्षापासून मी अनुभवतोय की माझ्या गावाला साऱ्यात शेवटी ते अनुदान मिळायचं. तर पहिलं वर्ष आहे की ह्या त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून आपण जे पंचनामे केले आणि एवढ्या तातडीने आम्हाला ते पंचनाम्याची मदत मिळाली. मग आत्तापर्यंत आमच्या गावकऱ्यांनी 1250 लाभार्थ्यांना हे सर्व अनुदान दिलेलं आहे. फक्त आम्हीच कमी पडलो की बाकीच्या लाभार्थ्यांनी त्यांचे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करण्यात त्यांना कमी पडली. त्यामुळे जेवढ्या लाभार्थ्यांनी या तहसील कार्यालयाला जे कागदपत्र जमा केलेले आहेत तर त्या सर्व लाभार्थ्यांना आत्तापर्यंतचे पैसे मिळालेले आहेत. त्यामुळे मी आणि माझे गावकरी खूप समाधानी आहोत. म्हणून मी तहसील कार्यालयाचे तसेच त्यांच्या समितीचे मी खूप आभार मानतो आणि या ठिकाणी मी समाधान व्यक्त करतो की माझे सर्व लाभार्थी या ठिकाणी त्यामध्ये बसलेले आहेत. धन्यवाद. तुमचं जनावर दगावलं होतं पुराच्या पाण्यामध्ये तर प्रशासनाकडून तुम्हाला किती मदत मिळाली आणि त्या संदर्भात आपण काय सांगितलं? माझं नाव संतोष भीमामुळे राहणार साष्ट पिंपळगाव. गोदावरीला पाणी आल्यामुळं आपला बैल पाण्यात बुडून दगावला तर साहेबांनी आपल्याला मदत केली. एकदम ह्याच्यात नसते पैसे आपल्या खात्यावर येऊन पडले. त्या शासनाचे आणि तहसीलदार साहेबांचे आभार मानतो. धन्यवाद.